हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर ना आज अगोदर गणपतीचं म्हणजे आमच्या गल्लीतला जो गणपती आहे ना त्याचं आगमन होणार होतं. तिकडे बघा फटाके वगैरे लावले होते सगळ्यांनी, म्हणजे गणपती आला होता. फक्त आता तिथं म्हणजे डेकोरेशन वगैरे जिथं आहे ना तिथं नेऊन बसवणार होते गणपती. तर इतक्या फटाके लावले होते ना. आमचा आज दिवसभर जसं आज म्हणजे गणेश चतुर्थीचा दिवस आहे ना, तर वेदांत आज दिवसभर घरीच नाही आहे. तर तो बाहेरच गणपतीचं बघत फिरतोय. आणि आत्ता पण तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये पण आवाज येत असेल मुलांचा. तर म्हणजे गणपती वगैरे सगळीकडे असल्यामुळे ना थोडंसं गोंधळच असणार आहे हे 11 दिवस. पण हे गोंधळ नाही आहे, खरं तर खूप छान वाटते 11 दिवस. हे भरून भरून वाटते. मग इकडं गणपतीची पूजा वगैरे केलीच म्हणजे त्या ताईंनी. आणि मग आतमध्ये ना गणपती त्यांनी बसवला. खूप छान असं मूर्ती होती, इतकी सुंदर मूर्ती होती ना, खूप छान होती. मग ते ठेवले वगैरे तिथं. मग ते गणपती बाप्पा मोरया वगैरे असं त्यांचं म्हणणं सुरू होतं. आणि आमचा वेदांत तर कुठं होता काय माहीत, माझा तो हाताशीच येत नव्हता. आज अख्खा दिवसभर तो काही मला भेटलेलाच नाही आहे त्याच्यामुळं. आणि मग मला आता जसं हे बाप्पा बसवले ना तसं आता मला ओढ लागली होती की आमच्या घरी आपण गणपती बाप्पा येणार होते तर डेकोरेशन वगैरे करायचे. पण मला थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काही करू शकत नव्हते. आणि वेदांचे पप्पा पण कामाला गेल्यामुळे मला असं वाटत होतं की ते कधी लवकर येतील आणि कधी डेकोरेशन वगैरे करतील आणि आपला पण मोरया कधी बसणार. मला खूप म्हणजे आणि थोडंसं मी नाराज पण होते की आज म्हणजे मला पूजा वगैरे करता येणार नाही आहे. पण मग नंतर समजवलं मनाला की आणखी 10-12 दिवस आहेत तेव्हा आपल्याला भेटणार आहे. त्याच्यामुळं मग मी आणि इकडं बघा मग ते घरी आले वेदांचे पप्पा. मग त्यांना कॉल केला की गणपती बसला आहे गलीतला, तर आपल्याला वेळ होते तर तुम्ही या लवकर. मग ते आले. तर बघा आमचा वेदांत किती नाटकं करतो. इकडे डेकोरेशन सुरू होतं आणि जसं त्याला समजलं ना मी कॅमेरा ऑन केला आहे तसं तो रडायचं थांबला. तो रडत होता कशासाठी तर. आणि परत जेव्हा त्याला समजलं की मम्मीने कॅमेरा बंद केला आहे, त्याला असं वाटलं की मी कॅमेरा बंद केला आहे, त्याने परत रडायला सुरू केलं. आणि डेकोरेशन ते करत होता, सगळा घराने पसारा होता. मग फायनली वेदांत आणि त्याचे पप्पा आणि शेजारचा मुलगा त्याला घेऊन गेले होते ते, कारण दोघंजण गाडीवरती कसं आणणार ना बाप्पाला म्हणून. मग फायनली आमच्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आमच्या घरी. आणि मी म्हणलं माझ्या मैत्रिणीला की तूच पूजा करून वगैरे घे गणपती बाप्पावरून, कारण मला जसं मी सांगितलं की मला करायचं नव्हतं म्हणून. मग तिने पूजा वगैरे करून घेतली. मी म्हणलं आता गणपती बाप्पा येत आहेत तर सगळे पूजा वगैरे झाली पाहिजे. आणि म्हणून मग त्याच्या बाप्पाने डेकोरेशन कसं केलं आहे तुम्हाला मी तो फायनल लुक दाखवणार आहे. त्याच्यामुळं मग मी हे केलं की छान केले. पण त्यांनी पण जेवढं केलं ते वेदांच्या पप्पांनी एकट्याने केलेलं आहे. मी त्यात त्यांना कसलीच हेल्प नाही केली. आणि इकडे बघा आमचे गणपती बाप्पा तर विराजमान झाले. पण हे आमचं वेदांत गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया त्याचं सुरू होतं कंटिन्यू आणि तो म्हणतच होता. मग बघा कसं दिसतंय डेकोरेशन, एकदम सिंपल केलेलं आहे, जास्त काय ओव्हर नाही आहे. आणि लाईटिंग पण लावायची राहिली होती खरं तर, कारण वेळ झाला ना गणपती आणायला. 8 वाजले होते जायलाच बाहेर गणपती आणायला. त्याच्यामुळं मग त्यांनी लवकरच आटोपता घेतलं. आणि सुरभी व्हिडिओ काढत होती. आरतीला सगळेजण जमा झाले होते. मग आरती वगैरे केली आणि प्रसाद वगैरे ह्या ताईंना म्हणलं की तुम्ही द्या आता ताई प्रसाद. त्यांनी प्रसाद वगैरे दिला. चलो बाय. पहिला दिवस असं झालं.